नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय भूगोल या विषयातलं 6वं प्रकरण आजपासून आपण शिकवायला सुरुवात करतोय। पाठीमागच्या तासाला आपलं या इयत्तेमधलं 5वं प्रकरण द्वितीयक आर्थिक क्रिया हे आपलं शिकवून झालेलं आहे आणि आजच्यापासून या इयत्तेमधलं 6वं प्रकरण तृतीयक आर्थिक क्रिया हे आपण काय करतोय शिकवायला सुरुवात करतोय। प्रकरण सुरुवात करत असताना प्रकरणाच्या सुरुवातीला जरा विचार करा म्हणून एक उतारा दिलेला आहे। तो उतारा वाचायचा आणि तो उतारा वाचून त्या उतार्याला अनुसरून विचारलेल्या 4 प्रश्नांची उत्तर काय करायची तुम्हाला द्यायचे आहेत। वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असणारे 3 मित्र आहेत आणि त्या 3 मित्रावरती प्रामुख्याने हा उतारा आहे आणि वेगवेगळ्या व्यवसायाशी संदर्भामध्ये प्रामुख्याने त्यांचे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायासंदर्भात विचारलेल्या जो प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तुम्हाला काय करायचं आहे, उतारा वाचून उत्तरं द्यायची आहेत। बघा, खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरं द्या। वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत। त्यांनी एकाच कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यांनी नवीन उद्योग स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे। वेगवेगळे पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत आणि तीन मित्रांनी काय केलं, एकाच कॉलेजमधून पदवी घेतलेली आहे आणि त्यांना एक उद्योग स्थापन करायचं त्यांनी काय ठरवलेलं आहे। रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आहे। तो त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पण वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार रोहित करतोय। त्याला वाटत होतं की त्याच्या 2 एकर शेतीतून वडिलोपार्जित असणारी वडिलांच्या 2 एकर शेतीतून निर्यातक्षम उत्पादन घ्यावीत। त्यानंतर दुसरा आहे सेजल। सेजल ही एक उद्योगपतीची मुलगी आहे। त्यांचा घाऊक पद्धतीने बेकरी उत्पादन तयार करून विक्रीचा व्यवसाय आहे। तिने शास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली आहे। तिला जलद विक्री होणाऱ्या वस्तूंशी निगडीत उद्योजिका बनायचं आहे। आसिफ हा छोट्या हॉटेल व्यवसायकाचा मुलगा आहे। त्याने कार्यक्रम व्यवस्थापनाची पदवी घेतलेली आहे। त्याला त्याची स्वतःची कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करावयाची आहे। वरील 3 उद्योगांशी निगडीत असणारे हे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पारंपरिक उद्योगामध्ये बदल करून प्रामुख्याने त्यांना यशस्वी उद्योजक व्हायचं आहे। आणि वरील 3ही मित्र आहेत। चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ठरवलं की एकमेकांना मदत करत स्वतःची कारकीर्द सुरू करायची। रोहित, सेजल आणि आसिफ व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात। व्यवसायाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। व्यवसाय स्थापन करत असताना व्यवसायाशी संदर्भातली असणारी जी माहिती आहे ती माहिती मिळवण्याचा वरील 3 मित्र काय करतात, प्रयत्न करत असतात। प्रथम योजना तयार करून मग उद्योगाची स्थापना करायची असं ते ठरवतात। माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना व्यवसायासंबंधी माहिती मिळते। रोहितला आपल्या शेतीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे त्याला कळलं। रोहितने माहिती घेतल्यानंतर त्याच्याकडे असणारी जी 2 एकर शेती आहे त्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावे लागतील हे त्याला कळलं। निर्यातक्षम गुणवत्तेची लिली, ऑर्किडसारखी फुले आणि किवी, ड्रॅगन फ्रूटसारखी फळे पिकवण्यासाठी वातावरणात विशिष्ट आर्द्रता आणि तापमान कक्षा राखावी लागणार होती। मृदेचे सामू pH टिकवण्यासाठी विशेष खत वापरण्याची गरज होती। त्याला हे देखील प्रामुख्याने समजलं होतं की त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याची मदत घ्यावी लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्यातीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काढावा लागतो। परदेशी व्यवहार करण्यासाठी बँकेत एक खातं उघडावं लागतं। तसंच याही गोष्टीची माहिती मिळाली। रोहितने व्यवसाय सुरू करत असताना व्यवसायाशी असणारी संदर्भातली सगळी माहिती प्रामुख्याने मिळवलेली आहे। निर्यातक्षम गुणवत्तेच्या उत्पादनासाठी रोपे कुठे मिळतात? आखाती राष्ट्रामध्ये या फुलांना चांगली मागणी असून त्यापासून आर्थिक परतावाही चांगला मिळतो। हे देश जवळच असल्याने विमानाने काही तासातच माल या देशांना करता येतो। त्यामुळे त्यांचा ताजेपणा, मालाची गुणवत्ताही चांगली राखता येते। आपला उद्योग थेट त्या देशात उभारण्यासाठी तेथील काही विक्रेत्यांना भेट देण्याचं रोहितनं ठरवलेलं आहे। उद्योगासंदर्भात असलेली सर्व माहिती प्रामुख्याने रोहितने मिळवलेली आहे। सेजलचे हे लक्षात आलं की टूथपेस्ट ही लोकांच्या नित्य गरजेची वस्तू आहे। तिच्या शास्त्रशाखेच्या पार्श्वभूमीवर दंत आरोग्य चांगलं ठेवण्याचं सूत्र तिने ठरवलं। त्यासाठी तिने औषध निर्माण उद्योगात काम करत असलेले चुलत भावाची मदत घेतली। याशिवाय खालील अनेक गोष्टींची उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यकता होती याची तिला प्रामुख्याने माहिती मिळाली। सेजलला काय व्हायचं, यशस्वी उद्योजिका व्हायचं आहे। मग टूथपेस्ट संबंधी किंवा दंतमंजना संबंधी असणारी जी माहिती आहे ती माहिती प्रामुख्याने सेजलने मिळवलेली आहे।
उद्योगासाठी लागणारी यंत्रसामुग्री विकत घेणे आणि कामगार नेमणे. उद्योग स्थापनासाठी जागा, शासनाच्या सक्षम यंत्रणेकडून उद्योगासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच विविध परवानग्या जसं अग्निशामक कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, तयार केलेल्या टूथपेस्ट भरण्यासाठी ट्यूब, वेष्टनासाठी कागदी डबे तयार करून देणारे उद्योग, उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जाहिरात संस्थेची नेमणूक, हे वरील प्रामुख्याने उद्योग स्थापन करत असताना लागणाऱ्या उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल माहिती सेजलला प्रामुख्याने मिळालेली. खरं तर एवढे मोठे पाऊल उचलताना सेजल थोडी साशंक होती, कारण या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल व जागेची गरज होती. शासनाच्या स्टार्टअप योजनेअंतर्गत तिला कमी व्याजदराचे कर्ज मिळू शकते हे सेजलला कळाल्यावर तिला थोडा हुरूप आला. सेजलच्या वडिलांनी तिच्या जमिनीचा जो उपलब्धतेचा प्रश्न सोडवला. त्यांनी शहराच्या एका टोकाला असलेली त्यांच्या मालकीची जमीन सेजलला देऊ केली. त्यात त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी जसं वीज आणि पाणी जोडणी ठेकेदाराकडून इमारत बांधून घेण्याचं ठरवलं. ही तयार जमीन त्यांनी सेजलला भाडे करारावर देण्याचं ठरवलं. आसिफला त्याच्या व्यवसायाकरता प्रामुख्याने सेवा व मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आलं. या व्यवसायासाठी मनुष्यबळ भाड्याने काही काळासाठी सहज उपलब्ध होतं हेही त्याला कळलं. जसं खानपान सेवा, वाजंत्रीवाले, फुलवाले, ध्वनिवर्धक इत्यादी कामासाठीचे मनुष्यबळ प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या विविध सक्षम यंत्रणेकडून घ्याव्या लागतात. त्या कशा घ्यायच्या याची माहिती त्याने करून घेतली. त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारपेठेमध्ये एखादं कार्यालय उघडणं योग्य होईल असं त्याच्या लक्षात आलं. त्याच्या स्टार्टअपसाठी एका माहितीपत्रक व स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड तयार करून घेतलं. वर्षभराच्या नियोजनानंतर तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. वरील तिन्ही मित्रांनी तिन्ही उद्योगासाठी लागणारी जी पूर्वतयारी आहे त्यासाठी लागणारे ज्या वेगवेगळे परवानग्या असतील, जागेचे प्रश्न असतील, या सर्व गोष्टींची माहिती घेऊन प्रामुख्याने वर्षभराच्या नियोजनानंतर तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. त्यांनी त्यांचे व्यवसाय स्वतःच निवडलेले असल्याने ते करण्यास त्यांना आनंद वाटत होता. त्यांचे व्यवसाय आता त्यांच्या विशेष आवडीचे बनले होते. तिन्ही मित्रांनी आपल्या स्वतःच्या आवडीनुसार व्यवसाय निवडल्यामुळं ते प्रामुख्याने व्यवसायामध्ये त्यांना आनंद वाटत होता. या वरील उतार्याला अनुसरून खाली 4 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरं प्रामुख्याने उतारा वाचून तुम्हाला काय करायचे द्यायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय. दुसरा प्रश्न विचारला आहे, गोष्टीतील तिन्ही मुले कोणत्या प्रकारचा आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, प्रत्येकाला त्याच्या आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायाशी संबंध येईल. आणि शेवटचा 4था प्रश्न प्रामुख्याने उतार्याला अनुसरून विचारलेला आहे, वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचं आर्थिक प्रकारानुसार काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. त्यातला आपण पहिला प्रश्न बघतोय, विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय. हा उतार्याला अनुसरून प्रामुख्याने प्रश्न विचारलेला आहे. बघा, त्याचं उत्तर आपण देऊ शकतो, विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या प्रदेशातील स्थानिक राज्य पातळीवरील तसेच केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय परवानग्या अथवा संमती घ्यावी लागतात. वरील 3 मित्रांनी वेगवेगळे व्यवसाय निवडलेत आणि त्या व्यवसाय संदर्भामधल्या वेगवेगळ्या ज्या परवानग्या असतील किंवा हे असतील त्या स्थानिक पातळीवरील जे राज्य सरकार असेल किंवा केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय परवानग्या अथवा संमती त्यांना घ्यावी लागते. प्रत्येक व्यवसायाची गरज आणि स्वरूप वेगळं आहे असल्यामुळे आवश्यकता, परवानग्या आणि संमती देणारे प्रशासकीय कार्यालयही वेगळे असतात. उद्योगांच्या किंवा व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक परवानग्या देणारी शासनाची यंत्रणा म्हणजे विविध सक्षम यंत्रणा होय. बघा, प्रामुख्याने विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय, जो वरील उद्योग प्रामुख्याने स्थापन करत असताना त्या उद्योगाला लागणाऱ्या ज्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक परवानग्या देणाऱ्या शासनाची यंत्रणा म्हणजे सक्षम यंत्रणा होय. उदाहरणं घ्यायचं गेलं तर प्रत्येक उद्योगात किंवा व्यवसायात कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उद्योगाची रचनेचे स्वरूप कसं असावं या संदर्भामध्ये अग्निशमन यंत्रणा काही नियम ठरवलेले.
उद्योगामध्ये भविष्यामध्ये एखादी अडचण निर्माण होऊ नये, अपघात होऊ नये यासाठी प्रामुख्याने अग्निशमन यंत्रणेने काय केले, प्रामुख्याने नियम ठरवलेले आहेत. उद्योगाने कोणत्या प्रकारची नैसर्गिक हानी करू नये, प्रदूषण वाढवू नये यासाठी पर्यावरण मंत्रालय काही नियम ठरवतं. उद्योग स्थापन करत असताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रामुख्याने पर्यावरण मंत्रालयाने काय केले, एक नियमावली ठरवलेली आहे. यावरील प्रश्नांचं उत्तर आपल्याला काय होतं, देता येतं. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, गोष्टीतील तिन्ही मुले कोणत्या प्रकारच्या आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत. वरील उतारा वाचल्यानंतर लक्षात येऊन जातं, रोहितचा प्रामुख्याने पारंपरिक शेती हा व्यवसाय आहे आणि तो शेतीतूनच प्रामुख्याने निर्यातक्षम उत्पादन घेण्याचं ठरवलेलं आहे. शेती हा प्राथमिक व्यवसायाशी आर्थिक व्यवसायाशी निगडीत आहे. रोहित हा प्राथमिक आर्थिक क्रियेशी निगडीत असणारा व्यवसाय निवडणार आहे. सेजलला यशस्वी उद्योजिका व्हायचा आहे. टूथपेस्ट निर्माण करण्याचा उद्योग तिला स्थापन करायचा आहे आणि ह्या उद्योग प्रामुख्याने द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये येतात. त्यामुळं सेजल हा द्वितीय आर्थिक क्रिया निवडणार आहे. आसिफ हा कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करणार आहे. वेगवेगळ्या सेवा तो काय करणार आहे, कार्यक्रमामध्ये पुरवणार आहे. हा व्यवसाय प्रामुख्याने तृतीय आर्थिक क्रियेशी संबंधित असल्यामुळं तो प्रामुख्याने तृतीय आर्थिक क्रिया काय करणार आहे, संदर्भामध्ये तो त्याचा व्यवसाय असणार आहे. वरील तिन्ही मित्र वेगवेगळ्या व्यवसायाशी संदर्भात असलेले आपल्याला बघायला मिळतात. प्राथमिक आर्थिक क्रियेशी संबंधित रोहित आहे, द्वितीय आर्थिक क्रियेशी संबंधित सेजल आहे आणि तृतीय आर्थिक क्रियेशी संबंधित आसिफ आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेले आहे, प्रत्येकाला त्याच्या आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायाशी संबंध येईल. वरील जे 3 मित्र आहेत त्या 3 मित्राला व्यवसाय करत असताना त्यांचा संबंध इतर आर्थिक कोणत्या व्यवसायाशी येईल. बघा, सांगायचं गेलं तर याचं उत्तर आपण सांगू शकतो, रोहितला शेती उत्पादनाची निर्यात करायची आहे. म्हणजे त्याला निर्यातबद्दल प्रामुख्याने निर्यात करायचं असलं तरी त्याचा संबंध प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेतीशी येणार आहे. म्हणजे शेतीतून घेणारी उत्पादने त्याला काय करायचं आहे, प्रामुख्याने इतर देशांना निर्यात करायचं आहे. त्यामुळं प्राथमिक व्यवसायाच्या संदर्भामध्ये निर्यात करणारी प्रामुख्याने एखादी कंपनी म्हणजे प्राथमिक व्यवसाय संदर्भामध्ये या रोहितचा संबंध तृतीय व्यवसायाशी येणार आहे. सेजलला जलद विक्री होणाऱ्या व्यवसायाची उद्योजिका व्हायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तिच्या व्यवसायाचा संबंध हा द्वितीयक उद्योगाशी तर तसेच पॅकेजिंग, विपणन, वाहतूक क्षेत्राशी येणार आहे. विपणन असेल, पॅकेजिंग, वाहतूक क्षेत्र हे तृतीय आर्थिक क्रियेशी निगडीत आहे. त्यानंतर आसिफ कार्यक्रम व्यवस्थापनात प्राथमिक, द्वितीय व इतर अनेक व्यवसायाशी संबंध येणार आहे. प्रामुख्याने आसिफचा संबंध प्राथमिक तसेच द्वितीय आर्थिक क्रियेशी येणार आहे. यावरील प्रश्नांचं उत्तर आपल्याला काय होतं, देता येतं. शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, वरील छेदाचा जेवढ्या आर्थिक क्रियाल्या आहेत त्यांची काय करायचे, आर्थिक प्रकारानुसार त्याचं वर्गीकरण करा म्हणून विचारलेला आहे प्रश्न. मग प्राथमिक आर्थिक क्रिया असेल, द्वितीय आर्थिक क्रिया आणि तृतीय आर्थिक क्रियेशी संबंधित जे व्यवसाय त्यांची यादी करायला प्रामुख्याने सांगितलेले. प्राथमिक व्यवसाय संदर्भामध्ये शेती आलेले. द्वितीय व्यवसाय संदर्भामध्ये बघायचं गेलं तर उद्योग, बेकरी उद्योग असेल, औषध निर्माण, इमारत बांधणी इत्यादी प्रामुख्याने द्वितीय व्यवसाय संदर्भामध्ये आलेले. त्यानं तृतीय व्यवसाय शिक्षण असेल, हॉटेल असेल, वाजंत्री, ध्वनिवर्धक, फुलवाला, स्वयंपाकी, आयात निर्यात, घाऊक व किरकोळ व्यापार, तारण कर्ज रोखे, बँकिंग यासारख्या वित्त सेवा, पॅकेजिंग, जाहिरात, विपणन, मनुष्यबळ, सामानाची चढ उतार, वाहतूक, दळणवळण, भाडे करार करून देणाऱ्या कायदेविषयक सेवा, विविध परवाने देणारे शासकीय कार्यालय इत्यादी प्रामुख्याने तृतीय आर्थिक क्रियेशी आलेले आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने वरील विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय होतं, प्राथमिक असेल, द्वितीय आणि आर्थिक क्रियेशी निगडीत असणारे वेगवेगळे काय ते उद्योग, या उद्योगांचा समावेश आलेला आपल्याला बघायला मिळतो. आज आपण या तृतीयक आर्थिक क्रियामध्ये जरा विचार करा. हे काय केले, जो उतारा दिलेला आहे तो उतारा वाचून प्रामुख्याने विचारलेल्या 4 प्रश्नांची उत्तरं काय केली आहेत, दिलेली आहेत.